राजकारणाचे आणि या वेगवेगळ्या अँगलचे आणखी काही कंगोरे आपल्या समोर येत राहतील आणि त्याचबद्दल बोलण्यासाठी जय महाराष्ट्राच्या संपादिका वृषाली परब आता आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग सुद्धा आपल्या स्टुडिओत आलेले आहेत या निवडणूक निकालाच्या विश्लेषणासाठी। सगळ्यात आधी मी जातो वृषाली परब यांच्याकडे त्यांचं आकलन त्यांचं विश्लेषण या निवडणुकीबद्दलचं जाणून घेण्यासाठी। नक्कीच सौरभ, तर या निवडणुकीत आपण पाहिलं की एक साधारणतः 6 ऑक्टोबर पर्यंतचा एक असा अंदाज होता की कुठेतरी काँग्रेसच्याकडे हा निकाल झुकेल असं एक वातावरण राहुल गांधी वगैरे यांच्या ज्या सभा झालेल्या त्यानुसार जाणवत होतं। मात्र 6 ऑक्टोबर नंतर ज्या पद्धतीची रणनीती आता आपण पाहू शकतो की एनडीएने केली त्यानंतर मात्र खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला बघायला मिळाला। आपण असंही जाणवलं आपल्याला तिथे की बऱ्याचदा असं पाहिलं गेलं की कुठेतरी तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांच्यामध्ये संवादच नव्हता। सीट शेअरिंग खूप उशिरा करण्यात आलं आणि त्याचा फटका हा जिथे आपल्याला बसलेला आपल्याला दिसतोय। असंही बघण्यात आलं की ज्या पद्धतीमध्ये काही फॅक्टर होते ते अक्षरशः एनडीएच्या पथ्यावर पडले आणि तो म्हणजे सैनी फॅक्टर। सैनी हे ज्यावेळी उतरले गेले त्यांनी 60 जागा मागितल्या होत्या, प्रत्यक्षात त्यांना फक्त 14 जागा देण्यात आल्या। त्यामुळे कुठेतरी इथं बंडखोरी झालेली आपल्याला बघायला मिळाली। त्याचा फटका जो आहे तो महागठबंधनला जोरदार बसलेला आपल्याला बघायला मिळाला। जवळपास अशा 39 जागा होत्या की जिथे शेवटपर्यंत उमेदवारच ठरलेला नव्हता। त्यामुळे निवडणूक लढण्याच्या आधी जवळपास एक 40 जागा हे एनडीए जिंकलेलं होतं किंवा एनडीएच्या पॉझिटिव्ह पारड्यामध्ये होती असं म्हणायला हरकत नाही। तर अशा अनेक गोष्टी आहेत की काँग्रेस, आरजेडी आणि यांच्यामध्ये झालेली ही जी थोडीशी बंडखोरी होती त्याचा मोठा फटका या ठिकाणी बघितलेला आहे आपण। शेवटच्या तारखेपर्यंत देखील त्यांचे उमेदवार निश्चित होत नव्हते जेव्हा की एनडीएची तयारी ही बऱ्यापैकी सुरू झालेली होती। ह्या सगळ्याचा फलसफा म्हणून आपण पाहू शकतो की यावेळी पुन्हा एकदा एनडीएने मुसंडी या ठिकाणी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि याच विषयी अधिक चर्चेसाठी माझ्यासोबत कृपाशंकर सिंग आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते, आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट संजय सिंग ठाकूर आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक। मी सुरुवात कृपाशंकर सिंग यांच्याकडे जाऊन करू इच्छिते। कृपाशंकर सिंग जी, तुम्ही स्वतः खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये। जय महाराष्ट्र। आणि आपण स्वतः या काळामध्ये तिथे फिरलेला होतात, तुम्ही ग्राउंडवर काय पाहिलेलं होतं आणि आज काय दिसतंय, कसं पाहता याकडे? एक तर मी बिहारचे मतदातांना मी अभिनंदन करतो आणि खूप मनापासून त्याला अभिनंदन करत असताना मनामध्ये की बिहार कसा व्हावा, देशामध्ये ज्या पद्धतीने विकास गती चालली होती बिहार बाजूला कसा राहावा त्या मतदातांनी ठरवलं आणि त्यांनी कौल दिले। आता सांगण्यासाठी की बिहारच्या जनतेने लालू यादव मुख्यमंत्री नंतर राबडी देवी मुख्यमंत्री, म्हणजे ज्या लालू यादवजींना त्यांच्या पक्षावर भरोसा नव्हता, बिहारवर भरोसा नव्हता, त्यांना जेव्हा कोर्टाचा निर्णय आला त्यांना जेल जावे लागला तर त्यांनी स्वतःची पत्नी राजकारणाचं काही लेणं घेणं होता त्यांना बसवला। आणि परवा निवडणुकाच्या दिवशी 11 तारखेला श्रीमती राबडी देवी माजी मुख्यमंत्री जाऊन तिथे बोलतात की माझ्या मुला जे आहेत आपला हात पायावर उभा राहायला पाहिजे। एक मुलगा पायावर उभा आहे, दुसरा तेज प्रतापवर उभा आहे, म्हणजे यांना बिहारचं काही लेणं घेणं नाही आहे। यांना आमची फॅमिली, आमचे परिवार, आमच्या दोन्ही मुलं पायावर उभा राहतील आणि ते विचार काय आहे हे विचारांचं युद्ध होतं। आणि खरोखर देशाचे पण आता राहुलजी गांधी किंवा तेजस्वी यादव आपसात समंजस नव्हता, पण एक टी शर्ट घालायचं खूप कॉम्पिटिशन होता, कसं टी शर्ट घालायचं कसं हे करायचं, दोघे टी शर्ट घालून लोक फिशिंग करायला निघाले। यांनी देशाच्या लोकतंत्रामध्ये पार्लमेंटमध्ये लोकसभामध्ये विरोधी पक्षनेता ते पाणीमध्ये जाऊन फिशिंग करतात। म्हणजे इलेक्शन चालू आहे, बिहारच्या विकासासाठी इलेक्शन होत आहे, चुनाव आहे आणि या निवडणुकामध्ये तुम्ही फिशिंग करतात, म्हणजे काही लोकांना लेना घेणं नाहीच आहे। टाय फिश झाली असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, टाय फिश तर झाली, हात तर तुटलाच होता, लालटेन पण तुटली। आता तर बिहारमध्ये जिथे मोठी मोठी बल्ब छोटे मोठा प्रकाश आला, विकास सुरू आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये तुम्ही बघा 2017च्या पूर्वीच उत्तर प्रदेश आणि 2017च्या नंतर उत्तर प्रदेश
2014च्या पूर्वी भारत आणि 2014च्या नंतरचे भारत, म्हणजे हे लोकांना समजला आणि बिहारच्या जनतेने ठरवलं. आणि पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की हा जे रिझल्ट आला, ह्या रिझल्टमध्ये कळला की आता जातीवाद चालणार नाही, इथे विकासवाद चालणार. इथे आमच्या देश कसा पुढे जाऊ शकतात त्यावर मतदाता ऐकतील. जातीवाद आणि हे जातीवादाचं जे जहर होता लोकसभेमध्ये, एक फेक नेरेटिव्ह तयार केले होते, ते कमीत कमी ते आता थांबले. आणि येणाऱ्या काळामध्ये लोक नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली जे आमच्या विकसित भारतची योजना आहे त्या विकसित भारतमध्ये सगळे राज्य होईल. आता बिहार हमार, अगली बार बंगाल हमार. वाह. मला असं वाटतं की कृपाशंकर सिंगजी यांनी पूर्ण नाराज दिलेला आहे. मला वाटतं पुढचं रणशिंगच फुकलेलं आहे. जशी बेसिकली भाजपची एक टेंडन्सी असते, एक इलेक्शन खतम नाही हुआ की दुसरे इलेक्शन पे काम सुरू. हेच मला विचारायचं आहे संजय सिंग ठाकूरजी यांना. संजय सिंगजी, तुम्ही सगळं विश्लेषण ऐकलेलं आहे कृपाशंकर सिंगजी यांचं. आपणही फार ग्राउंडवर फार जवळून ह्या निवडणुका बघितलेल्या आहेत. कसं बघता या निकालाकडे? बघा, निकाल म्हणजे लोकांचे, जसं कृपाजी सांगत होते की या निकाल नरेंद्र मोदींजींवर भारत देशाचा आणि बिहारचे लोकांचा भरोसा, त्यांच्या कामावर त्यांचा भरोसा. मी परत सांगेन की ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानला ठोकला, ज्या प्रकारे अमेरिकेचा समोर उभं राहून भारतीय इंटरेस्ट काय आहे, देशाचा इंटरेस्ट काय आहे, देशाचा इंटरेस्ट समोर ठेवून उभं राहणं, लोकांमध्ये या गोष्टींचा बऱ्याचपैकी परिणाम होतो. आणि याचाच प्रकार इथे पण झालेला आहे. आणि जसं आता सांगत होते की राहुल गांधी आले, त्यांनी पहिला काँग्रेसचा हात मोडून टाकला, आता तेजस्वीची लालटेन पण तोडून टाकली. म्हणजे काय करायचं काय यांचा? हे लोक आता सुद्धा विकासकारण, राजकारण बोलताना हे लोक काय बोलतात? वोट चोर म्हणता तुम्ही कुणाला? देशाचे पंतप्रधानांना. परत सांगतो, जेव्हा तुम्ही पंतप्रधानांना वोट चोर म्हणता तेव्हा तुम्ही 50% जे लोक देशाचे त्यांनी मतं दिली आहेत त्यांना तुम्ही शिवीगाळ करता, त्यांच्याबद्दल तुम्ही लोकांचा अपमान करता. तुम्ही ज्या लोकांनी वोट दिलाय डबल इंजनची सरकार किंवा त्यांचा विकासाच्या मॉडेलमध्ये, अरे विकासाबद्दल बोला तुम्ही, भारताच्या विकासाची वार्ता करा. तुमची लोक काय बोलतात? निकाल आणण्याच्या एक दिवस आधी RJDचा एक यांनी ट्विट केलंय, बोललाय रुशालीजी की जर का निकाल इथे तिथे झाला तर आम्ही बिहारचा नेपाल करून टाकू, आम्ही बिहारचा बांगलादेश करून टाकू. लोकांना समजतो की म्हणजे तुम्ही हा वोट चोर का सांगता, नेपाळ आणि बंगाल का करून सांगता, म्हणजे तुम्हाला आता तुमचा विश्वास सुटलाय की तुम्ही आता परत राजकारणामध्ये सत्तेत येऊ शकणार नाही. कारण 2014च्या आधी जो भारत होता आणि 2014च्या नंतरचा भारताचा विकासाचा जो गॅप आहे इतका जास्त आणि लोकांना समजलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुम्ही स्वातंत्र्यानंतर 65 वर्ष काही न करता विकास कामं, फक्त तुम्ही डेमोग्राफी चेंज करण्याचं काम केलं आहे आणि तुमची वोट बँक बनवण्यासाठी वोट बँकची राजकारण करत होता. आणि आता जे लोक सत्तेमध्ये आहेत ते लोक विकासकरण करतात, समाजकारण करतात. आणि विकासकरण करताना, समाजकारण करताना जी त्यांची अंत्योदयची पॉलिसी आहे तीच पॉलिसी राजकारण करताना सुद्धा मागच्या लाईनच्या माणसाला उचलून ते लोक मुख्यमंत्री करू शकतो. म्हणजे घराण्याच्या आईचा राजकारण समाप्त झालेलं आहे देशामध्ये. जाती जमातीचा राजकारण समाप्त केलं आहे नरेंद्र मोदीजींनी. आता तुम्ही फक्त मुस्लिम तुष्टीकरण करून आणि लोकांमध्ये भेद, जाती जमातीचा लढा निर्माण करून जे तुम्ही करत होते ते सर्व आता चालणार नाही. आणि देशाच्या प्रगतीच्या पथावर चाललेला आहे, विकासच्या राजकारण चालणार आहे इथे देशामध्ये. आणि तुम्ही लोक आता देशासमोर एक्सपोज झालेले आहात. म्हणून तुम्हाला काहीतरी अंतरात्मातून विचार करून वेगळा काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर तुमचं काहीच खरं नाही. पुढच्या येण्या काळात पुढच्या 40 वर्ष, आणखी 40 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांची डबल इंजनची सरकार काम करत राहील आणि भारताचा विकास करत राहील. नक्कीच. मी कृपाशंकर सिंग यांच्याकडे जाऊ इच्छिते. जवळपास 13 करोड ची लोकसंख्या आहे आता बिहारचे. 13 करोड पेक्षा अधिक आहे, काही 13.5 करोडच्या आसपास असेल. तर ह्या इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं जे काम होतं ते नितीश कुमार यांनी केलं. तुम्हाला असं वाटतं का की जी वीज त्यांनी आणली आणि खास करून 125 युनिट पर्यंत मोफत
बिजली देऊन टाकली. त्यामुळे अशी कितीतरी अशी कुटुंब आहेत की ज्यांना वीजच फुकट मिळाली. ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम दारूबंदी हा एक महत्वाचा फॅक्टर होता की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की महिला ज्या होत्या त्या खास करून नितीश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर सर्वाधिक खुश होते आणि यावेळी जवळपास 70% महिला मोठ्या प्रमाणावर त्यांचं वोटिंग पर्सेंटेज सर्वाधिक आहे, जे आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये बिहारच्या नेहमी पाहिलं गेलेलं आहे की पुरुष मतदारांचं मतदान हे सर्वाधिक पाहिलेलं आहे गेल्या काही टर्म्समध्ये. म्हणजे साधारणतः 2 डेकेड्समध्ये 2 दशकांमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर पहिल्यांदा महिलांचं मतदान हे वाढलेलं आहे आणि कुठेतरी महिलांचा कल हा नितीश कुमार यांच्याकडे होता की आणि त्याचा हे फलसफा आहे असं तुम्हाला वाटतं का कृपाशंकर सिंगजी? एक तर बिहारमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना खूप त्रास होता. बरोबर. म्हणजे जेवण त्यांना करायचं, जेवणाची सामग्री त्यांना आणायचं, जेवण करत असताना त्यांना मतलब लाईट नाही आहे, गॅस नाही आहे, ही सगळे जी परिस्थिती. आणि नितीश कुमारजी बिहारमध्ये ते सुशासन म्हणून एक मुख्यमंत्री सुशासन करताना त्यांचं नाव सुशासनवर जोडलेलं आहे नितीश कुमार म्हणजे. आणि बिहारचे लोक सांगायचे आपकी बार नितीशही कुमार मतलब एक लोकांना मतलब वाटायचे आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मागे पण 2010 बघा तुम्ही तसंच नतीजा होता. पण मधल्या काळात काही लोकांनी जातीचं राजकारण केलं, धर्माचं राजकारण केलं. पण जेव्हापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014मध्ये पंतप्रधान झाले त्यांनी एक विकासाचं राजकारण केलं आहे आणि त्यांनी मतलब देश कसा कुठे जावा. पण काही लोकांना फक्त मी राजा, माझा मुलगाच राजा व्हावा, मी राजा, माझ्या घराणेतूनच कोणी यावा. नरेंद्र मोदीजी एका अशा कुटुंबामध्ये जन्मले की त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर मला वाटतं की वेळ फार कमी पडणार. म्हणजे ते कसा राजा होऊ शकतात. या मनामध्ये जे पाप घेऊन लोकांसमोर जातं लोकांना कळलं आणि लोकांनी त्यांना धडा शिकवला की हे अशी परिस्थिती नाही आहे. हा देश जो आहे हे प्रजेत लोकांकडून राजा बनतात. आता गेले महालमध्ये एकाचे महाल होता त्या महालमध्ये बदल्यानंतर राजाच आहे नाही, आता जनतेकडूनच राजा होतात. आणि त्यावेळी 2014मध्ये केले, 2019मध्ये केले, 2024मध्ये केले, 2029मध्ये करणार आहे. पुढे किती यावा. मला असं वाटतं की जी परिस्थिती देश कुठे जाणार आहे, बिहार कुठे जाणार आहे, एक मोठा जनतेची कौल आणि जनतेचे समर्थन मिळालेलं आहे. इथून आता महाराष्ट्र पण विचार करावा, पश्चिम बंगाल पण विचार करावा. ज्या ज्या लोकांनी जाती धर्माचं राजकारण केलेलं आहे त्यांना आता मतदाता मतलब त्याला वारेवर सोडणार आहे. आता आम्ही सांगत होतो ज्यावेळी की मतलब त्यांची काय परिस्थिती आली. म्हणजे पंतप्रधानांबद्दल टिप्पणी करत असताना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय राहुलजी गांधी कसा वक्तव्य करत होते. जनता सांगेल तर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील. अरे ज्या घरामधून तुमचा जन्म झाला त्या घरामध्ये 3 पंतप्रधान झाले. थोडा तरी तुम्हाला काहीतरी कल्चर असलं पाहिजे. तर लोकांनी बोला ठीक आहे तुम्ही जे बोलायचे बोला, आम्हाला जे करायचं करतो. हे सगळे चीड होती लोकांमध्ये होती. आणि लोकांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितीश कुमारजीच्या सुशासन बरोबर राहिले आणि दाखवून दिले ह्याच्या पुढे तुम्ही राजकारणात येऊ नये. ज्या तुम्ही घरात जा, चारा खा, काय खायचं खा, बागीचं करा, इकडे जा तिकडे जा. आता संपली. नक्कीच मला असं वाटतं तुम्ही अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलाय, तो म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचा चालू झालेला हा डाऊनफॉल. मला दोघांकडून म्हणजे संजयजींकडून पण जाणून घ्यायचंय आणि कृपाशंकर सिंग तुमच्याकडून पण जाणून घ्यायचंय, कारण तुम्ही पण एक सायझेबल टाइम हा काँग्रेसमध्ये व्यतीत केलेला आहे. आत्ता जे आपण मी जसं म्हटलं की शेवटपर्यंत बोलचालच नव्हती. म्हणजे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सीट शेअरिंगवर चर्चा व्यवस्थित जशी व्हायला हवी होती तशी झालीच नाही. आणि शेवटी गेहलोटना पुढे यावं लागलं आणि ब्रेक थ्रू करावा लागला तेव्हा कुठे चर्चा चालू झाली. आणि पण ती इतक्या उशिरा झाली की तोपर्यंत कळत होतं की जिथे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत तिथे त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांनी ऑलरेडी क्लेम केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जी बंडखोरी झाली त्याचा सगळ्यात मोठा फटका बसला. पण ज्या पद्धतीनं इलेक्शनला सामोरं गेलं म्हणजे सर्वात जुना पक्ष आहे काँग्रेस असं असताना देखील, आणि तुम्ही बराच काळ काँग्रेसमध्ये राहिलेला आहात, फार जवळून तुम्ही गांधी परिवाराला देखील पाहिलेलं आहे, काँग्रेसला देखील पाहिलेलं आहे आणि आता भाजपमध्ये आल्यानंतर तुम्ही भाजपच्या कार्यप्रणालीला देखील पाहिलेलं आहे. सगळ्याचा कशा पद्धतीनं तुम्ही विश्लेषण करता हा जो डिले झाला सीट शेअरिंगचा आणि त्याचा जो सगळ्यात मोठा फटका पडलेला आहे? त्यामध्ये विचारच नव्हता ना. हे विचारावर न होते
त्यांना फक्त नरेंद्र मोदीजीचा आणि भाजपाचा विरोध कसा करायचा, कुठली सीट शेअरिंग मनापासून नव्हती. आम्हाला एवढी संख्या द्या, आम्हाला एवढी संख्या, आम्हाला हे द्या, मला हे द्या, काही विचारच नव्हता या लोकांची. आणि मी जे सांगितलं की एका पंतप्रधानच्या माजी पंतप्रधानचे मुलगा, एका माजी पंतप्रधानचे ग्रँडसन, एका माजी पंतप्रधान ग्रेट ग्रँडसन, म्हणजे ज्या घरामध्ये तुमचा जन्म झाला तुमचा विचार काय आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आदरणीय देशाचे पंतप्रधानावर तुम्ही टिप्पणी करतात, टिप्पणी तुम्ही हेट करतात, म्हणजे जगामध्ये जी आज प्रसिद्धी आहे भारत देशाची ते नरेंद्र मोदी साहेबांनी कसं आणले. एक वेळ असा होते की ज्यावेळी अमेरिका जे आहे आपले डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी रिक्वेस्ट करायचं, ऐकायचं नाही. आणि आज आदरणीय पंतप्रधानांनी दाखवून दिले की तुम्ही जर आमच्याबरोबर ही संधी नाही केलं तर आम्ही काय करतो बघा. 3 दिवसानंतर आणि 2 तर असं आहेत, एक जगामध्ये 2 मिनिटापूर्वी काय बोलत त्यांना माहिती नाही, तर ते मतलब अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प आहे. इथे तेजस्वी यादव, लालू यादव, अखिलेश यादव ह्यांना काय बोलायचं आहे 1-2 मिनिटामध्ये. फक्त जंगल राज्य म्हणायचं होता, हे जंगल राज कसा व्हावा, जंगल राज्यामध्ये काय काय झाला, कोणाची मंतव्य होती. नक्कीच 1990 ते साधारण 2005 हा जो काळ होता तो असा काळ होता जो बिहारने जंगलराज काय असतं ते अनुभवलेलं होतं. संजय सिंगजी, तुमच्याकडे पण मी याच विषयावर येईन की जंगलराज ह्याच्या विरोधात मंगलराज असं हे जे काही कॅम्पेन सायलेंटली नंतर सुरू झालं, त्या कॅम्पेनने थोडासा गेम चेंज केला असं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. जंगलमध्ये मंगल झालेला दिसला ना लोकांना, तेच आम्ही सांगतो की मागच्या काळात काय होतं आणि आजच्या काळात काय आहे. खरं म्हणजे जेव्हा हे लोक नरेंद्र मोदीजींचा विरोध करत होते, काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे लोक नरेंद्र मोदीजींचा विरोध करत करत कधी ते देशाचा विरोध करू लागले त्याला समजलाच नाही. ते त्या लोकांना हे समजायला हवं होतं की भाई नरेंद्र मोदी एक पॉलिटिकल व्यक्तित्व म्हणून त्यांचा विरोध करताना मी अशा प्रकारचा विरोध करू नये की देशाचा विरोध दिसू लागेल. भारत देशाचा पंतप्रधान, त्याचा सर्वात मोठा म्हणजे ह्या जगात ज्याचा किती आदर आहे, मोठमोठे राष्ट्राध्यक्ष ज्यांचा आदर करतात त्यांना तुम्ही वोटचोर म्हणता. आणि कुणाचा अनादर करता तुम्ही? जे देशची जी जनता त्यांच्यासोबत उभी आहे त्यांचा निरादर करता. आणि हे जे प्रकरण आता तुम्ही सांगत होता ऋषालीजी की यांच्यामध्ये जो वाद दिसत होता, बिहारची जनतेला आणि देशाच्या लोकांना हे समजलं की हे काँग्रेस पक्ष आणि RJDचे तेजस्वी यांना फक्त आणि फक्त देशाची आणि प्रदेशाची सत्ता पाहिजे. सत्तेकरिता हे लोक हे करतात, त्यांना बिहारच्या विकासाचा काहीच पडलेला नाही. ऐन मोमेंटला निवडणुका चालू असताना ते लोक नेगोशिएट करतात आणि नेगोशिएशन मध्ये मग आम्हाला जबरदस्तीचे मुख्यमंत्री घोषित करा तुम्ही, नाहीतर आम्ही नाही करणार. की पहिल्यांदाच आपण बघितलं की उपमुख्यमंत्री म्हणून कोण असेल हे सुद्धा त्यांनी इतकं डिक्लेअर आणि करून टाकलं. 3 उपमुख्यमंत्री घोषित करता तुम्ही. आणि ज्या मुकेश सैनीला तुम्ही सांगता की ते उपमुख्यमंत्री होतील, त्यांच्या समोर तुमचा बागी उमेदवार बंडखोर उभा आहे आणि तेव्हा तुम्ही बसायला सुद्धा सांगत नाही. की लोकांना तुम्ही मूर्ख समजता का हो? नक्कीच. तर ह्याच्यावर आपल्याला बोलायचंय. शिवाय 10,000 ते जे दिलं गेलं त्याचा कसा परिणाम झाला ह्यावर देखील आपल्याला चर्चा करायची आहे. पण मी आता सौरभकडे जाऊ इच्छिते कारण काही 1-on-1s देखील आलेले आहेत, ते सौरभ पुढे कॅरी फॉरवर्ड करेल. तर एकदा सगळ्यात महत्वाची आकडेवारी आपण बघूयात बिहार निवडणुकांमधली, कारण आता एनडीएने 200चा आकडा पार केलेला आहे. डबल सेंचुरी झालेली आहे एनडीएची. 204 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत, तर महागठबंधन परत एकदा पिछाडीवर गेलेला आहे. केवळ 32 जागांवर आता महागठबंधनच्या उमेदवारांना आघाडी बघायला मिळते आणि सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय तो म्हणजे भाजप 92 जागांसह, त्यानंतर जदयू 2 क्रमांकाचा पक्ष 82 जागांसह, 3 नंबरला RJDची घसरगुंडी कायम आहे. काँग्रेसची सुद्धा घसरगुंडी उडालेली बघायला मिळते. केवळ 5 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे आणि भाजप बिहारच्या निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि एनडीएने आता 200चा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे 200च्या वर बहुमत गेलेला आहे. एनडीएचा 122 ही मॅजिक फिगर आहे, पण त्याहून कित्येक जास्त जागा एनडीएने मिळवल्या आहेत. या संदर्भात नवनीत राणा यांच्याशी खास संवाद साधला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया.
बिहार निवडणुकीचे कौल जे आहे ते पुढे एकंदरीत जर बघितलं, इंडियाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घवघवीत यश मिळालं आहे. भाजपला जे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून आले. माझ्यासोबत भाजपच्या माजी खासदार तथा भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत. नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या. काय सांगाल, एकंदरीत बघितलं तर जनतेचा कौल जो आहे तो एनडीएच्या बाजूने गेला आहे, भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळालं? कौल म्हटल्यापेक्षा सोनामी होती आणि सोनामी दिसून पडत आहे पूर्ण बिहारमध्ये. आणि बिहारची जनतेला मनापासून अभिनंदन आहे, कारण की सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे कि जो देश के प्रति काम करेगा, जो देश के हित में रहेगा, जो देश के लिए और झंडे के लिए जो काम करेगा, त्यांच्या सोबत बिहारची जनता राहील. आणि जे अपेक्षित होतं एवढे वर्षापासून एखादी सरकार जर कंटिन्यू असेल तर खूप सारे निगेटिव्ह पॉइंट्स असतात, त्यामुळे काही सीटा निगेटिव्ह होऊ शकते, असे खूप वेळीच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण जी सुनामी दिसून पडत आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की जे मोदीजींवर प्रेम आहे, मोदीजींवर विश्वास आहे, जे चाणक्य रीतीने जे आमचे अमित शहाजी काम करताय, आणि महाराष्ट्राचे चाणक्य ज्यांना आपण सगळे म्हणतो की पहिले चाणक्यचे नाव वेगळे होते, पण आज गेल्या 15 वर्षापासून जे चाणक्य म्हणून जे महाराष्ट्रामध्ये काम करतायत ते देवेंद्र फडणवीसजी स्टार प्रचारक म्हणून जे बिहारमध्ये काम केला, आज त्याचा रिझल्ट जे लोकांसमोर येत आहे तिथून स्पष्ट आहे. कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी, काँग्रेस आणि यांचे आघाडी बिघाडीमध्ये जे लोक होते, जे रोनर होत होते, आता गेल्या किती महिन्यापासून विधानसभा झाल्यापासून त्यांचं एकच रोनर होतं की ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे. ईव्हीएम मोदीजींच्या म्हणण्याने काम करते, ईव्हीएम इलेक्शन कमिशन अमित शहाजीचे म्हणण्याने काम करते, प्रमाणे ते इलेक्शन कमिशन त्यांच्या हिशोबाने इलेक्शन लावतात, त्यांच्या हिशोबाने सगळे लिस्ट फायनल होते. तर आता तरी सुधरून जा बा, आता तरी सुधरा, कारण बिहारमध्ये काँग्रेसला कुठचंही नाही सोडला लोकांनी. तर आता तरी ते रिझल्ट पहा. बाळासाहेब ठाकरेजींचे विचार काय म्हणत असन, जे म्हणतात आमचा पक्ष म्हणजे मुसलमान, मुसलमान म्हणजे आमचा पक्ष, त्या पक्षासोबत तुम्ही बसलेले, आणि त्या पक्षाची परिस्थिती कुठलीही बिहारची जनतानी सोडलेली नाहीये. तर आता तरी ईव्हीएमचं रोना सोडून द्या, काही होत नसन तर आज बसून बिहारचे निकाल पहा आणि तसे आनंद घ्या. आमचे मुली पहिले 6 वाजताचे नंतर बाहेर जाणं कठीण होतं बिहारमध्ये. आज आमची मुली रात्री 12 वाजताही जर गेल्या तर आम्हाला हे माहित आहे की आमची मुली सेफ आमच्या घरी वापस येईल. आज ती परिस्थिती निर्माण कोणामुळे झाली आहे? कारण भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारची जी सरकार होती, जे मुख्यमंत्री म्हणून ते काम करत होते, त्यामुळे त्यांची मुली आज सिक्युअर झालेली आहे. तर महिलांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय. दुसरा, युवकांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय. राज्यामध्ये जेही आज जिल्हा परिषद, नगरपालिकाचे, कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे, वन साइड आपल्याला ते निकाल दिसणार आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा यावेळीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा कॉर्पोरेशन मध्ये दिसणार आहे. कोणी किती दुकानदाऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न जरी केला तर यावेळीच फक्त विचारांचीच झेंडा त्या मुंबई कॉर्पोरेशन मध्ये राहील. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर सुद्धा परिणाम होईल. स्थानिक स्वराज्य संस्था हे भाजपच्या ताब्यात, अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी या ठिकाणी दिली. सुरेंद्र कुमार आपण, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती. तर बिहार निकालावरून अंबादास दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा, पण निकालात मात्र पराभव झाल्याचं दानवेंनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे, हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. खापर फोडलेला आहे बिहारमधल्या या निवडणुकांचा. आणि याच मुद्द्यावरून मी जातो आपल्या संपादिका वृषाली परब यांच्याकडे. तर नक्कीच मी पुन्हा एकदा आपल्या दोन्ही गेस्टकडे जाऊ इच्छिते. आता हर्षवर्धन सकपाळ यांचं पण एक विधान आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनाही दिसलेलं आहे की भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष बिहारमध्ये समोर आलेला आहे. अर्थात जेडीयूच्याही जागा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता पुन्हा डिवाइड अँड रूल असं काही दिसतंय का? कारण त्यांचं स्टेटमेंट असं आलेलं आहे की भाजप आता नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करेल,
पण लवकरच त्यांना बदलून पण टाकेल आणि अशा पद्धतीनं घटक पक्षांना भाजप संपवेल. कसं बघता हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या या स्टेटमेंटकडे? मी पहिल्यांदा कृपाशंकर सिंग यांच्याकडे जाईन आणि नंतर याचंच उत्तर संजय सिंग यांच्याकडून जाणून घेऊ. कृपाशंकर म्हणजे एक हिंदी मध्ये एक कहावत आहे, खिसियानी बिल्ली खंबा नोचे. म्हणजे एवढा मोठा पराभव झाल्यानंतर तुमची मुसंडी एवढी भीषण आहे, तुम्ही कशाला भारतीय जनता पार्टी आणि आपले JDU घटक पक्षाचे बोलतात? कशाला? तुम्ही विचार करा ना. ज्या काँग्रेस पक्षात सत्तेमध्ये होती, आजाद देश आजाद झाला त्यानंतर पक्षात होती, मी पण त्या काँग्रेस पक्ष कशाला? काय झालं हर्षवर्धन? तुम्हाला काही पण बोलायचे प्रदेश बोलता. हर्षवर्धनजी जरा विचार करा, आपण शिबिर करा, लोकांमध्ये ज्या लोक काय म्हणतात जरा ऐका. आता हे JDU आणि भाजपा हे दोघे एकत्र चर्चा करून विचारांनी पुढे गेलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही केलं ना प्रयत्न, लोकसभेच्या वेळी तुम्ही प्रयत्न केला. तुम्ही काय घरी बसला नव्हता? तुम्हाला वाटत होता की आम्ही नितीश कुमारला पंतप्रधान करू, हे पण तुम्ही प्रयत्न केला. आम्ही चंद्रबाबूला पंतप्रधान, हे पण प्रयत्न तुम्ही केले. तुमच्या प्रयत्नाने तुमच्या आता लोक समजलेला आहे. जर कृपाशंकर सिंग एवढा वर्ष काँग्रेसमधून राहून समजून बाहेर पडले, तर बाकी लोक तर तुम्हाला समजलेलेच आहेत. हर्षवर्धनजी, आम्ही तुम्हाला शुभेच्छा. असं तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हीच परिस्थिती येणार आहे, त्याची काळजी घ्या. तुम्ही बिहारची काळजी घ्यायची काय गरज नाही. संजय सिंगजी, अरे बाबा, हर्षवर्धनजी इतके मोठे भविष्यवक्ता आहेत की ते भाजप आणि JDUची सरकारचं भविष्य काय होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार पुढच्या काळात. तर तुम्ही काँग्रेसचं भविष्य सांगा ना, की काँग्रेसचं कधी काय होणार, राहुल गांधींचं काय होणार की नाही होणार. कारण त्यांचं नाही होणार तर तुमचा बी नाही होणार. अरे उगाच कशाला तुम्ही लोक हे सर्व करता बाबा. आपल्याबद्दल बोला. आणि दुसरे होते ते दानवे, त्यांनाच समजे ना की ते काय बोलतायत. EVMची चूक आहे की मुख्यमंत्री नाही घोषित केलं, लवकर नाही केलं, तेच कन्फ्यूज आहेत. काय बोलतायत त्यांनाच समजे ना. काय या लोकांचा काय विचार करायचा आणि यांच्याबद्दल बोलायचं तरी काय. नक्कीच. पण हे कन्फ्युजन जे होतं त्याच्याचमुळे काँग्रेसचा घात झाला. एकतर कम्युनिकेशन नाही आणि त्याची परिणिती कन्फ्युजन होऊन आज काँग्रेसला एवढी मोठी काँग्रेसची पिछेहाट ही झालेली आहे. आणि मला असं वाटतं RJDला पण ज्या पद्धतीनं फटका बसलेला आहे तो सुद्धा कुठेतरी ह्याच कम्युनिकेशन गॅपमुळे झालेला आहे का? राहुल गांधी अखिलेश यादव सोबत गेले, अखिलेशची परिस्थिती काय झाली. आता राहुल गांधी तेजस्वी सोबत गेले, तेजस्वीची परिस्थिती काय झाली. बाकी लोक पण विचार करा बाबा, तुमच्यासोबत येणार तुमचं काय होणार. याच्यापेक्षा जास्त काय बोलायची गरज नाहीये. जसं मी म्हणत होते की 10,000 जे देऊ केले गेले त्याचा एक 10,000 हा 10,000 फॅक्टर किती चालला असं तुम्हाला वाटतं? संजय सिंगजी, आपण बोलताय तर तुमच्यापासून. 10,000 फॅक्टर म्हणजे हे एक प्रोसेस आहे केंद्र सरकारची. एक परिस्थिती होती की देश स्वातंत्र्य झाल्याचा 65 वर्षानंतरही लोकांकडे बँकचे खाते नव्हते, म्हणून पंतप्रधानांना जनधन खाते उघडायला लागलं. आमच्या आई भगिनींकडे टॉयलेट्स नव्हता, त्यांना ओपन डेफिकेशनमध्ये जायला हवं होतं, म्हणून त्यांच्यासाठी टॉयलेट्स केला, गॅस सिलेंडर दिला, राशन दिलं. सर्व काम करताना हे आता एक स्कीम आहे की आपले वयोवृद्ध महिला जे आहेत, जे विधवा पेन्शन किंवा बुजुर्ग पेन्शन लोकांना किंवा आमच्या आई भगिनींना, त्यांना जे काय केंद्र सरकारची योजना आहे त्याबद्दल त्याचा काम करतात ते लोक नेहमी देत असतात. आता हा कदाचित संयोग ठरेल की निवडणुका आता आहे आणि एक महिना आधी त्या लोकांनी पैसे दिले. पैशाचा संबंध आहेच, पण कशासाठी? एम्पॉवरमेंटसाठी, ते वोटसाठी नाही आहे. काँग्रेसला समजत नाही, कारण काँग्रेस तेच करत होती. काँग्रेस फक्त आणि फक्त इलेक्शन बाबत आणि इलेक्शनसाठी ते लोक डेमोग्राफी चेंज करायचे, ते लोकांना आणून तिथे आधार कार्ड द्यायचा, वोटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव सामील करायचं आणि डेमोग्राफी बदलून ते लोक जिंकण्याचा प्रयत्न करत होते. तो त्यांना इलेक्शन पुरतं सर्व दिसते. पण या पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आपल्या लोकांना जर का सशक्त करायचं असेल, त्यांची मदत करायचं असेल, जोपर्यंत सर्व समाजचे लोक ताकदवर होत नाही, सामर्थ्यवान होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास कसा काय होणार? आपल्या महिलांना, आपल्या आई भगिनींना कोण करणार? म्हणून ते लोक नरेंद्र मोदीला आपला भाऊ, आपला मुलगा समजतात आणि या प्रकारे मतं देतात.
यांच्या लोकांचा बुद्धीला काय झालंय मला समजे ना. कशाला हे लोक याच्याबद्दल बोलतात? अरे तुम्ही सांगा, ते करतायत आम्ही पण करू, तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जर का तुम्ही सांगणार की ह्यानी केलं म्हणून झालं, म्हणजे तुम्ही त्यांना पण सांगतायत का की पैशासाठी विकले गेले ते लोक? तुम्ही त्यांना शिवीगाळ करता आणि अपेक्षा करता ते लोक तुम्हाला वोट देणार. काय मूर्खतापणा आहे या लोकांची, काय सांगायचं आहे. बरं, मला असं वाटतं की हे डिस्कशन प्रशांत किशोर यांना डिस्कस केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीये. प्रशांत किशोर यांच्या रणनीतीकडे तुम्ही कसं बघता? आणि आजवर इतके मोठे रणनीतिकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं, आणि अनेक लोकांना त्यांनी लॉन्च केलं, अनेक कॅम्पेन लॉन्च केले, येही बनाएंगे प्रधानमंत्री इथपर्यंत झालं, तर मुख्यमंत्री भी नाही बना पाए. कसं बघता याकडे कृपाशंकर सिंगजी? आणि हाच प्रश्न संजय सिंग यांना. असं काय एखादा रणनीतिकार होऊ शकतात, एखादा आर्टिस्ट होऊ शकतात, एखादा लोक विविध क्षेत्रामध्ये प्रोफेसर होऊ शकतात, एखादा डॉक्टर होऊ शकतात, पण राजकारणामध्ये मतदान मतदाता ठरवतात ना की कोण राजा होणार, कोण आमचा आमदार होणार, कोण आमचा खासदार होणार. तुम्ही तिथे एक तर पहिल्यांदा नाव ऐकायला पूर्ण नाव प्रशांत किशोर, नाही पीके आम्हाला पण वाटते पीके काय आहे. पीके म्हणजे काय आहे? बिहारमध्ये तो बंदी आहे, पण पीके काय आहे आम्हाला समजत नाही. पण लोकांकडे तुम्ही रणनीती बनवून तुम्ही पक्षाला द्या, तुम्ही रणनीतिकात पुढारीला द्या. तुम्ही असं सोचला की मी जे रणनीती तयार केली होती ते रणनीती आम्ही पहिला भाजपाने दिली, भाजपा असं काम करत, मग काँग्रेसने दिली, काँग्रेसचे तुम्ही खटिया आंदोलन केलं, उत्तर प्रदेश सगळे खाट ठेवून किसन खटिया खडी कर दी उनकी वहाँ भी. म्हणजे जेव्हा राजकारणात आहे तुमची ग्राउंड रिअलिटी काय आहे, तुमचा विश्वास कसा ठेवायचा, तुम्ही काय करू शकता, तुमची योजना आहे की नाही, विचारधारा आहे, मॅनिफेस्टो आहेत की नाही, घोषणापत्र आहे की काहीच नाही. फक्त पीके आले, पीके हे बोलले, पीके ह्या बोलले, पीके बोलले. तर म्हणून सांगतो की मी आदर करतो एखादा चांगला रणनीतिकार आहे. तुम्ही याच्यात दिलेलं आहे. मी ह्याच नोटवर संजयजी यांच्याकडे जाते. संजयजी, दारूबंदी झाल्यानंतर पीके फैक्टर चला या नहीं चला हो तो अभी देख लिया हमने, कैसे देखते इसको? अभी वही बता रहा था ना वैशाली जी आपको कि जिस बिहार में दारूबंदी है वहाँ पीके घूम रहे हैं, तो फिर क्या होगा. म्हणजे हे बघा, तुम्ही लोहारचं काम सोनार करणार आणि सोनारचं काम लोहार करणार तर होणार का? ते हे करताना हे विसरले की जेव्हा मी मॅनेजमेंट करत होतो भाजपा का, तेव्हा ते मॅनेजमेंट करताना त्याच्या मागे नरेंद्र मोदींजींचा करिश्मा आणि त्यांच्यावर जो लोकांचा भरोसा आहे तो सुद्धा होता ना, म्हणून त्या रिझल्ट होता. आणि ते काम करता त्यांना असं वाटलं की हे मी त्यांच्यासाठी करू शकतो, तर मी स्वतःसाठी करू शकतो. अरे बाबा, कसं काय करणार? तुम्हाला कोण ओळखतो? काय तुमचा कॉन्ट्रीब्युशन, काय कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचा करिश्मा आहे का? लोकांचा विश्वास आहे का तुमच्याबद्दल? नाहीच आहे. मग तुम्हाला ह्या मुगालता झाला की मी असं करणार तर मीही असं होऊ शकतो, माझी सरकार बनणार, मी मुख्यमंत्री होणार, बिहार बदलणार. ठीक आहे, हे डेमोक्रेसी आहे, डेमोक्रेसीमध्ये सर्वांना अधिकार आहे. पीकेनी पण एक प्रयास केला, मला वाटतं याच्यानंतर ते घरी बसतील जितकं मी त्यांना ओळखतो. कारण पैशाशिवाय काम होत नाही. आता जे काम करायला गेले त्याच्यामध्ये पैसे खर्च झाले. आताचे इलेक्शनमध्ये काम करत होते, काम करून पैसे भेटत होते, आता पैसे खर्च झाले, तर त्याचा हिशोब कितोब करून ते घरी बसतील. मला माहीत आहे ते थोडे समजदार पडे लिखे आहेत, त्यांना समजेल की माझी चूक झाली, आता मी घरी बसतो आणि परत जाऊन त्यांच्याकडे हात जोडतो की बाबा मला काहीतरी काम द्या, असाच काहीतरी ठरेल बघा तुम्ही. अरे, पुढची भविष्यवाणी तुम्ही केलेली आहे पीके यांच्याबद्दल. पण ते काही का असे ना, पण एक प्रशांत किशोर हे कसे आहेत की जे एक स्ट्रॅटर्जी बनवायचे. सेफॉलॉजिस्ट म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो, आकड्यांचा खेळ त्यांना कळतो, जातीचं राजकारण त्यांना कळतं. पण जसं कृपाशंकर सिंग यांनी सांगितलं की इथे विकासाचंच राजकारण चाललेलं आहे, जातीच्या राजकारणाला अजिबात जागा बिहारसारख्या राज्यात मिळालेली नाही. आणि हा एक फार मोठा संदेश हा इतर राज्यांसाठी देखील आहे की आता जातीला आम्ही मत देत नाही, आम्ही विकासाला मत देतो. प्रशांत किशोर यांना थोडं सिलेब्रेट करताना म्हणते की प्रशांत किशोर यांच्याकडून ना असं कुठलं नरेटिव्ह सेट करण्यात आलं, हे पहिल्यांदाच असं घडलं की प्रशांत किशोर जे स्ट्रॅटर्जिस्ट आहेत, जे एक रूपरेषा देतात, इलेक्शनची दिशा ठरवतात ना, त्यांच्याकडून नरेटिव्ह देण्यात आलं, चांगले उमेदवारी देण्यात नाही आले. स्वतः प्रशांत किशोर यांनी आयत्या वेळी माघार पत्करली. कृपाशंकर सिंगजी, कसं बघता याकडे? संजय सिंगजी, तुम्हालाही विचारणार आहे. नाही, मी सांगितलं ना, प्रशांत किशोर म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट आहेत.
स्ट्रेटजी करत असताना जसं संजय ठाकूरजीने आत्ता बोलले की त्यांना मतलब लोहारचं काम, कार्पेंटरचं काम हे गोल्डस्मिथ करणार, सोनार करणार का, सोनारचं काम लोहार करणार का, इंजिनियर डॉक्टरचं काम करणार, त्यांना काय झालं समजत नाही. एक विद्वान माणूस ज्यांना स्ट्रेटजी म्हणजे देशाची स्ट्रेटजी समजतात आणि खूप चांगले हे आहेत, ते जाणकार पण आहेत, पण त्यांना हे काय नाही समजलं की म्हणजे हे राजकारण जे आहे आणि हे आपला रणनीतिकार आहे, दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं भविष्य नाही पण अनुमान गलत होता आहे, पण अनुभव कधी गलत होत नाही. तर त्या अनुभवाने त्यांनी सांगितलं की लोकांचे असं आहे की आतापर्यंत ते स्ट्रेटजीज पण पक्षात त्यांची पण घर वापसी होईल असं वाटतं का तुम्हाला, जर संजय सिंग यांनी इंग्रजीचे एक वाक्य इंग्रजीचे एक वाक्य आहे, इफ देअर इज एनी सर्टेनिटी इन द पॉलिटिक्स दॅट इज अनसर्टेनिटी. म्हणजे अनसर्टेनिटी द सर्टेनिटी इन द पॉलिटिक्स. काही सांगू शकत नाही. विचार आणि राजकारण चाललं. इम्पॉसिबल ऑलवेज सेज आय एम पॉसिबल. आणि विचार आणि राजकारण करत असताना आम्ही होतो ना दुसरा विचारात. मला माझी वडक जी आहे, आमच्या जे आयडेंटिफिकेशन आहे काँग्रेस पक्षामध्येच राहूनच आहे. नक्कीच. पण ज्यावेळी आम्हाला समजलं की आर्टिकल 370 5 ऑगस्ट 2019 ज्यावेळी देशाचे आदरणीय गृहमंत्री, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली एक निर्णय झाला की आर्टिकल 370 हटवायचे आहे. आणि ज्यावेळी अमित शहाजी गृहमंत्री म्हणून बोलत होते, आम्ही पण टी व्ही बघत होतो, लोक बघत होते, त्यावेळी काही लोकांनी विरोध केला. कोण विरोध केले? काँग्रेस पक्षाचे लोक. कोण विरोध केले? समाजवादी पक्षाचे लोक. हा विरोध कशासाठी होता? काय विचार केले का? आणि त्यांनी देशात विचार केले का? देशात तुकडे होतात, होऊ द्या. त्यांना म्हणत फक्त मला राजकारण करायचं आहे. त्या विचाराने मी पक्षाला पत्र दिले आणि सांगितलं की तुम्ही जे आहेत, तुम्ही आर्टिकल 370 हटवले गेले त्याचा विरोध करू नका, गो अगेन्स्ट द प्रोसिजर. पण नाही, त्यांना मतलब. आणि मी आज सांगतो परत तुमच्या समोर, तुमच्या जय महाराष्ट्र चॅनल मधून मी बोलतो, इथे बसून बोलतो की ज्या लोकांनी आर्टिकल 370 हटवायचे विरोध केले ते माझ्या मनात किंवा या देशात मनात ते हिंदुस्थानी नाहीत, ते भारतीय नागरिक नाहीत. आर्टिकल 370 हटवल्यानंतर तुम्ही विरोध करता, तुम्ही प्रोसिजर विरोध करा. POK IOK होणार का? तुम्ही मतलब वैलीचे लोक याच्यात येणार का? श्रीनगर आणि जम्मू, मुंबई आणि लखनौसारखा होणार का? हा विषय होता. पण नाही, आर्टिकल 370 विरोध. आणि दुसरा, आता परवा निर्णय झाला वक्फ बोर्डचा. वक्फ बोर्डचे निर्णय घेतला. मग सांगितलं माई जब तक है, आम्ही लोक गावामध्ये आईला माई म्हणतो, त्यांना माई म्हणजे MOI. आता माई कुठे गेली? जा मम्मीकडे बसा, आई म्हणा. हे माई गेलं. आता तुमचं जे होता ना की तर त्या मुसलमानांचं तुम्ही हे घेऊन चला की वक्फ बोर्ड आम्ही आल्याबरोबर रद्द करा. तुमचा अधिकार काय आहे? तुम्ही काय बोलतात? हे जनते मतलब मतदातांनी समजला आणि मतदातांनी हा कॉल दिली. त्यांची आता पराभव झाला, त्यांनी जाऊन विचार करा, त्यांच्या पक्षाला काय करा. पण कमीत कमी आज आम्हाला एवढा आनंद वाटतात की जसा उत्तर प्रदेशामध्ये 217 भाजपाच्या नेतृत्वाखाली, आदरणीय पंतप्रधानचे नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बसले, त्यावेळी आम्ही पण उत्तर प्रदेशचे आहे. पण त्यावेळी आज उत्तर प्रदेशची प्रगती बघा, विकास बघा, तसा बिहारचा विकास होईल एवढा मनामध्ये खूप आनंद आहे. कारण आमच्या माते सीतेचे अवतरण बिहारमध्ये झालेलं आहे. आता मला वाटतात की जसा रामराज उत्तर प्रदेशात, जसा रामराज देशामध्ये, बिहारमध्ये पण मैया सीताच्या चरणोमध्ये प्रार्थना करून सांगतो की आता तुम्ही जिथे अवतरित झाला तिथे पण विकासाची आणि रामराजाची कल्पना होईल. खरं तर ह्याच नोटवर आता आपल्याला विनोद तावडे यांचा पण बाईट येतोय. विनोद तावडे जे महाराष्ट्राचे आणि बिहारचे प्रभारी होते, नेमकं ते काय बोलतायत आपण पाहूया. आणि त्यामुळेच रफ्तार पकड चुका है बिहार. विकासाची गती बिहारने पकडली आहे. मग रस्ते दिसत आहेत, विमानतळ दिसत आहेत, कारखाने दिसत आहेत, एम्स दिसत आहेत, कॉलेजेस दिसत आहेत. हे लोकांच्या मनात पटायला लागले. खरंच विकासाची गती बिहारमध्ये येते आहे. त्यामुळे मतदान जातीपेक्षा विकासाच्या गतीवर केलं पाहिजे हे ठसवण्यामध्ये आम्हाला यश आलं. मुस्लिम यादव अशा पारंपरिक वोट बँकनी त्यांच्या तुम्हाला मतदान केलं?
मी या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं यश आम्ही हेच मानतो की 30 जागा एनडीएच्या अशा आहेत की ज्या तथाकथित मुस्लिम यादव बहुल विधानसभेतल्या आहेत की जिथे एनडीएला मतच मिळणार नाही, डिपॉझिट जाईल अशी चर्चा होती, पण तिथे सुद्धा एनडीएचा उमेदवार जिंकतो आहे. 60 जागा शेड्यूल कास्ट डॉमिनेटिंग आहेत, तिथे सुद्धा एनडीए जिंकते आहे. आणि अतिपिछाडा समाज इथं मानलं तिकडे 110 जागा आहेत. त्यामुळे मला वाटतं जातीच्या पलीकडे जाऊन विकासाची गती जो वाढवेल त्याला बिहारवासियांनी आपला आशीर्वाद दिला आहे. मला वाटतं 22 तारखेला नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे कायद्याने, त्यामुळे त्याच्या आज शपथग्रहण नक्की होईल. केंद्रीय नेतृत्व या विषयात सगळ्या गोष्टी नक्की ठरवतील. पण मला सगळ्यात महत्त्वाचं या निवडणुकीतलं जर कोणती गोष्ट जाणवते तर ती खऱ्या अर्थाने राहुल गांधींचा वोट चोरीचा मुद्दा संपूर्णपणे संपला. लालू यादवजी आणि तेजस्वीचा जातीवर मतं घ्यायची हेही संपलं. त्यामुळे बिहारमध्ये जर विकासाचं राजकारण जातीच्या पलीकडे होऊ शकतं तर ही खऱ्या अर्थाने भारताच्या विकासाची गती वाढवणारी घटना म्हणून मी पाहतो. तर आपण बघितलं आता कशा पद्धतीनं एक रिॲक्शन दिलेलं आहे. ह्या रिॲक्शनवर पुन्हा एकदा मी जाते आपल्या गेस्टकडे. विनोद तावडेजींनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की दोघांचे पण जे मुद्दे होते, जातीचा मुद्दा आणि वोट चोरीचा मुद्दा, हे दोन्ही खोडले गेलेले आहेत. त्यामुळे आता खरं तर ह्यांना मुद्दा शोधावा लागणार आहे का असं तुम्हाला वाटतं? कारण काँग्रेसची तर मला वाटतं 3च जागा काँग्रेसला मिळाल्यात, तर मंथन स्वतः करण्याची आवश्यकता आहे त्यांना, विचार मंथन. विनोद तावडेजी जे मतलब अखिल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि इथे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी बघितलं ते कुशल संघटक पण आहेत. त्यांच्यावर जबाबदारी बिहार दिली. बिहारमध्ये जाऊन ते प्रत्येक जिल्ह्यात स्वतः जाऊन लोकांकडे बसायचे आणि आमच्या त्यांच्या बोलणं व्हायच्या. आणि जे सांगितलं हे दोन्ही मुद्दे खरे आहेत. एका वोट चोरीचा विषय जसा पूर्वी ते काय सांगायचं तर मी परत त्याच्यावर जात नाही की राहुलजी काँग्रेसचे अध्यक्ष असताना चौकीदार काय म्हणत होते. आणि हे जे जातीचं राजकारण होता, मी अगोदरच सांगितलं की माई फॅक्टर म्हणजे मुसलमान आणि यादव. आता माई पण गेले आणि आई पण गेले, सगळे गेले. ते दोन्ही मुद्दे आता संपलेला आहे. ह्याचा खूप चांगला परिणाम उत्तर प्रदेशाच्या राजकारणात होतील, पश्चिम बंगालच्या राजकारणात होतील आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काही संघटना उभा राहून आपले महाराष्ट्र सरकारची योजनाबद्दल काही टिप्पणी करतात ते संपलेलं आहे. आणि आजच्या हे आपले निवडणुकाचे निकाल आल्यानंतर ह्यांना खूप समजतील आणि महाराष्ट्रात पण पुढच्या वेळी अशीच परिस्थिती होईल. आता लागलेलं आहे महापालिके चुनाव, नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद या चुनावामध्ये असंच निकाल येतील. नक्कीच ह्याचा परिणाम येत्या महाराष्ट्रातल्या निकालांवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. संजय सिंगजी, आपण आता निवडणुकांमध्येच आहोत. खरं तर महाराष्ट्राच्या कोड ऑफ कंडक्ट चालू आहे. असं असताना ह्या पद्धतीचा असा निकाल बिहारच्या राज्यामध्ये, जिथं आत्ता खरं तर भाजपची अशी परिस्थिती आहे की स्वतःचा मुख्यमंत्री देखील ते देऊ शकतात. मात्र अर्थात तो निर्णय कशा पद्धतीने येईल हा एक प्रश्न आहे. पण अर्थातच JDU हे सोबत आहे आणि कुठेतरी नितीश कुमार यांना ही संधी दिली जाईल. कारण असं म्हटलं जात होतं की नितीश कुमार यांची कदाचित ही शेवटची निवडणूक असू शकते. नितीश कुमार यांची सततची त्यांची शारीरिक ज्या पद्धतीनं त्यांची आरोग्य त्यांचं मध्ये थोडंफार बिघडत असतं किंवा जे म्हटलं जातं की काही काळ ते विसरतात किंवा काही, ह्या सगळ्या गोष्टी पॅरामीटर लक्षात ठेवता नितीश कुमारच मुख्यमंत्री चेहरा असू शकतील. आणि आता तर डेट पण आलेली आहे, 22 नोव्हेंबर म्हणतायत विनोद तावडे की आम्ही शपथ घेणार. कसं बघता या सगळ्याकडे आणि याचा महाराष्ट्रावर जो इम्पॅक्ट होणार आहे त्याकडे? आदरणीय विनोद तावडेजी जे सांगतायत ते की म्हणजे 22 पर्यंत ही जी असेंब्लीची पिरियड आहे ते संपणार, त्याचा आधीच होणार. आधी कधी होणार, किती तारखेला होणार ते आता सांगतील. पण ही गोष्ट खरी आहे की जेव्हा हे लोक असे बोलतायत, खरं म्हणजे आपण मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपण त्याचा रिझल्ट बघायला गेलो जेव्हा ऋषालीजी, तर आपण तेव्हाच आपल्या लक्षात आला होता की हे जे जाती जमातीचं राजकारण, हे जाती जमातीमध्ये लढा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा राजकारण, हे महाराष्ट्राची जनतेने तेव्हाच संपवलं होतं. आणि आता बिहारमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे
हे ठामपणे ज्या प्रकारे विकासाचं राजकारण करतायत नरेंद्र मोदीजी आणि त्यांची संपूर्ण कंपनी, राज्यांमध्ये त्यांची डबल इंजिनची सरकार किंवा या राज्यात आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, या लोकांनी काम लोकांसाठी केलंय, जाती जमातीसाठी केलाच नाहीये. आणि विकास लोकांचा करतात म्हणून लोकांना ही अपील दिसते, लोकांना समजून येते की बाबा आमचा उद्धार करणारे हे लोक आहेत आणि यांच्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही जाती जमातीचा राजकारण करणार तर जमणार नाही. आणि विपक्षचे जे लोक आहेत ते हेच करण्याचा प्रयत्न करतायत, ते आता लोकांना संपूर्णपणे समजलेलं आहे. म्हणून या प्रकारचा हा विकास आहे. आपण मागे बोलत होतो प्रशांत पिकेबद्दल, ते राहिला. म्हणजे प्रशांत पीकेला हे समजायला हवं होतं की ते BJP सोबत पण स्ट्रॅटेजिस्ट होते, तिथे सक्सेसफुल होते. ते काँग्रेससोबत गेले स्ट्रॅटेजी करायला, राहुल गांधी सोबत, तिथे फेल झाले ते. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण स्ट्रॅटेजी करतो, स्ट्रॅटेजी करताना त्या स्ट्रॅटेजीला इम्प्लिमेंट करणारी एक मंडळी असते. BJPची कमिटेड मंडळी होती, त्या स्ट्रॅटेजी केल्या गेल्या आणि त्या स्ट्रॅटेजीबद्दल त्या लोकांनी मेहनत करून त्याला इम्प्लिमेंट करून जे रिझल्ट आणला ते तसा सेम रिझल्ट काँग्रेससोबत करता आला नाही त्यांना. तर त्यांना हे समजून जायला पाहिजे होतं की बाबा फक्त स्ट्रॅटेजी करून काम नाही चालणार, ते स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणारे लोक पण कमिटेड पाहिजे. आणि जी लोक भारतीय जनता पक्षाकडे आहे या लोकांकडे नाही आहे. म्हणून आज जगात सर्वात मोठी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी, त्याचे कमिटेड लोक, अहो रात्र दिवस ते लोक त्याच्याबद्दल काम करतात, मीटिंग्स करतात, गली गली गाव जाऊन ते लोक काम करतात. म्हणून त्यांना हा परिणाम भेटतोय. आणि यांचा जो विचार आहे, यांचा जो काम आहे तो लोकांपर्यंत पोचलेला आहे. राशन घरी घरी पोचलेलं आहे, सिलेंडर पोचला आहे घरी घरी, टॉयलेट दिलाय त्यांनी लोकांना. ही व्यवस्था जो करणार त्याच्यासोबत लोक जाणार. आणि ही व्यवस्था भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे डबल इंजिनची सरकार त्यांच्या राज्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांना असा प्रतिसाद मिळतो आणि मिळत राहणार. नक्कीच. मला 2 विषयांवर खास करून चर्चा करायची, ती म्हणजे मुकेश सैनी फॅक्टर हा त्यांना वाटलेलं की आपल्याला तारून नेईल, पण तो सगळ्यात मोठा वोट किलर फॅक्टर ठरला असं म्हणायला हरकत नाहीये, किंवा एक त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणारा फॅक्टर ठरला. कारण ज्या सीट्सवर मुकेश सैनी यांनी क्लेम केला होता त्या सीट्सवर त्यांनी म्हणजे आल्यापासून त्यांनी तो क्लेम ठेवला होता. मात्र जस्ट बिकॉज यांच्यामध्ये डिस्कशनच झालं नाही, त्यांना लास्ट मोमेंटला कळलं की इथं पण सैनी यांचाच दावा आहे. आणि ह्या दाव्या प्रतिदाव्यामध्ये इतका फटका बसला. तर मुकेश सैनी ह्या पात्राकडे तुम्ही या सगळ्या इलेक्शनमध्ये कसं बघता कृपाशंकर सिंगजी? आणि हाच प्रश्न पुन्हा संजय जी. मुकेश साहनी मागच्या सरकारमध्ये मंत्री पण होते. त्यांना सांगितलं की तू माझ्याबरोबर आहे, तुम्हाला डेप्युटी CM करतो. तर ज्या माणसाचे विचारच नाही आहे, ज्या माणसाची दिशा माहिती नाही आहे, फक्त आम्ही एका समाजाचे आहेत, आमच्या समाजाचे मतदान माझ्या मुले सगळ्यांना मिळतात, तसा भाग नाही आहे. आज नितीश कुमारांच्या बाबतीत उलट आहे की त्यांचा मतदार, त्यांच्या समाजाचा मतदार सगळ्यात कमी आहे, तरी सुद्धा मास अपील ही नितीश कुमार यांना. म्हणून मी सांगतो हे विचारावर राजकारण चालतात. भारतीय जनता पक्षाचे विचार आणि JDUचे विचार हे दोन्ही विचार एकत्र आले. हे विचार काय होते? डेव्हलपमेंट करायचे, विकास करायचे. प्रशांत किशोरबद्दल मी एवढं सांगितलं की दिल्लीमध्ये असा एक दाखवला, एक असाच नेते आले अरविंद केजरीवाल म्हणून, आपले अण्णासाहेब हजारेंच्या बोट घेऊन पुढे गेले आणि तिथे बिहारचे खूप लोक होते. तर बिहारच्या लोकांना माहिती आहे की अरविंद केजरीवालला आम्ही समर्थन देऊन फसलो, आता परत प्रशांत किशोर त्या मार्गाने बिहारमध्ये करायला निघाले, आम्ही फसणार नाही. तर बिहारच्या लोकांना माहिती होता, म्हणून प्रशांत किशोरची ही हालत झाली. त्यांना समजायला पाहिजे होतं. पण एकदा बिहार समजल्यानंतर काय करतात, बिहार सोडून 3 कंट्री तयार केलेले आहे, गुयाना, सुरिनाम, मॉरिशस. तर बिहारच्या लोकांची जिथपर्यंत आई माई काहीतरी करून आपल्याला हे गेले, तुम्ही आमच्या यादव समाज, तुम्ही आमच्या याचा समाज, तुम्ही आमच्या साहनी समाज, ते आता लोक समजलेलं आहे. आता असं चालणार नाही. हे फसवणूक जी होती काही कालापर्यंत चालला, आता या देशामध्ये सगळ्यांची फसवणूक उघड झालेलं आहे. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी एक मोठा निर्णय घेतला आणि ते निर्णय विकासाचा, प्रगतिशील, विकासशील, विकसित भारत, हे सगळेवर लोक विश्वास करतात आणि मतदान करतात.
नक्की संजयजी, तुम्ही कसं बघता सैनी यांच्याकडे आणि त्यांच्या रोलकडे आणि त्यांनी ॲज अ स्पॉइलर म्हणून केलेल्या कामाकडे? स्पॉइलर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक बिहारचा एक असा इतिहास आहे. जेव्हा नितीश कुमार बीजेपी सोबत नव्हते, त्याच्या आधी तिथे बिहारमध्ये दलित वोटांचा बहुतेक भाग ते स्वर्गीय रामविलास पासवान सोबत होता. जेव्हा ते मुख्यमंत्री बनले तिथे त्यांना असं वाटलं की हे दलित लोक माझ्यासोबत येत नाहीत, म्हणून त्याचं एक कॅटेगरायझेशन करून त्यांनी एक नवीन महादलित, बिहार एकमात्र असं राज्य आहे तिथे एक महादलित कम्युनिटी पण आहे, बरं, तसं करून त्यांनी त्या लोकांना काही सुविधा देऊन त्यांचा पॉलिटिकल अपील महादलित करून म्हणजे ओरिजिनल दलित असं म्हणायचंय? फर्स्ट जे झाले तसं नाही. म्हणजे जसे आपल्या इथे कसं होतं की भाई आपण बौद्ध दलित, हिंदू दलित, नवबौद्ध आणि महार, तसं तो त्यांनी त्याच्यामध्ये कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्याचा, आणि त्याच्या पुढच्या निवडणुकाला जायचं होतं, तर त्यांनी एक आयडिया केली की महादलित करा आणि आमच्या सोबतल्या. आता काँग्रेसने काय केलं, काँग्रेस प्रोग्राम बनवते पण काँग्रेस इम्प्लिमेंट करण्याची क्षमता नाही आहे काँग्रेसमध्ये. आता मुकेश काय गरज काय होती तुम्हाला, प्रत्येक जातीचा एक उपमुख्यमंत्री द्यायचा होता तुम्हाला, कशासाठी? बिहारचा जो स्टेट आहे ऋषालीजी, ते लोक फार पॉलिटिकली जसं सांगत होते आता कृपाजी की 3 देश घडवलाय त्या लोकांनी जाऊन तिथे. ते फार पॉलिटिकल पीपल आहेत आणि पॉलिटिकली अवेअर पीपल आहेत. बिहारच्या लोकांना लगेच समजलं की हे लोक असे बंदर वाटप चालू आहे यांना फक्त सत्तेत यायचं आहे, सत्तेमध्ये येऊन हे लोक लुटणार, म्हणून या समाजाचा त्या समाजाचा याला उपमुख्यमंत्री करा, त्याला आणि ते करताना सुद्धा जसं तुम्ही सांगितलं की मुकेश सैनीबद्दल यांनी जो केला आणि त्यांच्या समोर त्याचा एक मायनॉरिटीचा काहीतरी मला नाव आठवत नाही RJDचा, तिथे बंडखोर उभा झाला आणि त्याला बसवूच नाही शकले हे लोक. तर त्या समाजाच्या लोकांना पण हे समजलं की हे लोक आमच्यासोबत आता गेम करतात, फक्त आमचा वोट घ्यायला हे लोक असे करतायत, नंतर बनवतील नाही बनवतील काय करतील हे नंतर त्रास होईल, याच्यापेक्षा जास्त जो आपला काम करतोय, जो सरकार जो आपल्याला सर्व सुविधा देते सरकार, त्या सरकारसोबत जाऊ आपण आणि त्यांनाच मतदान करू. आणि त्या रिएक्शनमध्ये त्या लोकांनी सुद्धा भाजपला जोरदार मतदान केलंय आणि त्याचा परिणाम आहे. पुन्हा एकदा मी नितीश कुमार यांच्याकडे जाते. जसं मी मगाशी म्हणत होते की नितीश कुमार यांची कदाचित ही शेवटची निवडणूक असू शकेल अशा पद्धतीचा प्रचार केला गेला होता आणि जो त्यांच्या पथ्यावर पडला. कारण ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आत्तापर्यंत नितीश कुमार यांनी गेल्या 2 दशकांमध्ये भाजप बिहारमध्ये केलेलं आहे, मग तो रस्त्यांचा प्रॉब्लेम असो, रस्ते खूप सुंदर झालेत. मला असं वाटतं की महामार्ग जे आहेत, नॅशनल हायवेज, याच्याबद्दल नक्कीच बोललं पाहिजे की इतक्या मक्खन जैसा बनाया है असं लोक बाहेरची जी जातात ती म्हणतात. तुम्ही गेलेले आहात, मक्खन के जैसा बनाया. आणि आतमध्ये सुद्धा म्हणजे घराघरात वीज पोहोचवली, वीज फुकट केली, कारण 125 युनिट हे बऱ्याच लोकांचे यूज पण नाही होत, त्यामुळे अनेकांना ते फुकटच म्हणजे बिलच यायचं नाही, त्यामुळे ती एक सिम्पथी निर्माण झालेली होती. शिवाय अर्थात दारूबंदी जी त्यांनी केली त्याच्यामुळे जे कौटुंबिक कलह होत होते याच्यातून महिलांची मानसिकदृष्ट्या त्यांनी सुटका केली असं म्हटलं तर ते वावगं ठरायला नको. हा सगळा फॅक्टर होता. आणि कुठेतरी आता त्याच समाजाला किंवा त्याच राज्याला जेव्हा हे कळलं की कदाचित आता नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक असू शकते, त्यांना काही गोष्टी आठवत नाही, थोडासा अल्झायमर झाल्यासारखा असा प्रचार करण्यात आला. त्यांचे आरोग्य जे आहे ते थोडंसं अपडाऊन असतं, अर्थात वयानुसार, अशा अनेक फॅक्टर्स आहेत. आणि त्यामुळे आता कुठेतरी नितीश कुमार यांना आपण परतफेड करायची आहे ह्या इंटेन्शनने इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला बाहेर उतरल्या का? अर्थात 10,000 हा एक फॅक्टर होता, पण त्याही पेक्षा जो एक बज आपल्याला जाणवला तो म्हणजे वी हॅव टू गिव्ह हिम बॅक. यांनी आपल्यासाठी खूप काही केलंय, आता आपण यांच्यासाठी काय करावं, ह्या कृतज्ञतेतून हे मतदान झालं का? कृपाशंकर सिंगजी आणि संजय सिंगजी. खरं आहे, तिथे दारूबंदी, सडक आणि इतर गोष्ट ज्यावेळी तिथे बिहारच्या लोकांना समजला की बिहारचे विकास कोणी करू शकतात, आणि खूप मोठी समस्या होती ही दारूची. गावाच्या लोकांना हातभट्टीमध्ये दारू करायचे आणि कधीतरी 100 लोक असा मरून जायचे. आणि तुम्ही रोडचं आता सांगितलं, पटनातून गया जिल्ह्यात जायचं असेल तर पूर्वी कमीत कमी 3-4 तास लागायचे. आता 1.5 तासामध्ये परवा मी पटनातून गयाला गेले आणि गयातून औरंगाबाद जिल्हा आहे, तिथे औरंगाबाद जिल्हा आहे, तिथे जायला कमीत कमी 4 तास लागायचे. 1.5 तासामध्ये मी तिथे पोहोचलो
आणि औरंगाबादहून पटना म्हणजे 6 तास लागायचे. 1.5-2 तासामध्ये आम्ही इथे म्हणजे हे एवढं काम जे आहे मार्गाचं, सडकचं, बिजलीचं, ब्रिजचं एवढं काम झालं होता. हे 20 वर्षाचं जे सुशासन होता त्यावर लोकांनी चिढवलं. आता नितीश कुमारजी आता शेवटचे आहे, नितीश कुमार हे असं तसं काही नाही आहे. नितीश कुमारजीवर परतफेरचा विषय सोडा, ज्यांनी जे केले लोकांसाठी लोकांनी ते परतफेर केले हे खरं आहे. आणि बिचाराने ज्यावर राजकारण होतं ह्यांना काय होता, आम्ही तुम्हाला डिप्युटी CM करणार, ते गेले. आम्ही अरे कहावत आहे की चुल्लूभर पाणी डूब मरना चाहिए. म्हणजे तुम्ही एका टेररिस्टच्या मुलाला उभा करून तुम्ही त्याचं कौतुक करता. बिहारमध्ये सिवानमध्ये साबुद्दीनच्या मुलाला उभा करून तुम्ही त्याचं कौतुक करता. हा मतलब सिवानचा विकास करतील म्हणजे एखादा टेररिस्ट लोक जे देशाचं शत्रू आहे त्यांना तुम्ही उमेदवारी देता आणि बिहारचे लोक बर्दाश्त करणार आणि नाही केले. संजय सिंगजी, तुम्ही कसं ह्या ओव्हरऑल वोटिंगकडे बघता आणि कॉन्ट्रीब्युशन जे नितीश कुमार यांनी दिलेलं आणि एक सिम्पथी म्हणा किंवा सिम्पथी म्हणण्यापेक्षा एक टेंडन्सी की आपण यांना काहीतरी द्यावं, हम क्या कर सकते नितीश जी के लिए, असं कुठेतरी एक बज तुम्हालाही जाणवलं का? वृषालीजी, पहिली गोष्ट एकदम ठामपणे माझं असं मत आहे की राजकारणात, समाजकारणात डॉक्टर्स, ॲडव्होकेट्स यांचा तुम्ही एज ठरवलाच नाही पाहिजे जोपर्यंत ते लोक काम कर. उदाहरणार्थ, इतका चांगला पंतप्रधान 2 दिवसात कुठून आणणार हो तुम्ही? कशाला त्यांच्या वयाबद्दल तुम्ही बोलता? त्यांच्या कामाबद्दल बोला ना. त्यांची या वयात त्यांची एनर्जी कुठे आहे की यंग जनरेशन सुद्धा लाजेल त्यांच्यासोबत जाऊन, समोर जाऊन, आणि त्यांच्याबद्दल तुम्ही वयाची गोष्ट का करता हो? तशाच प्रकारे नितीश कुमारबद्दल हे लोक एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते. पण बिहारच्या राजकारणाचा एक चेहरा असा नितीश कुमार, ज्यांनी लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसच्या जंगल राजच्या नंतरचा एक नवीन मुख्यमंत्री, ज्याला सुशासन बाबू म्हणायला गेले, लोक नितीश बाबू म्हणत होते, बोले सुशासन बाबू. आणि सुशासन बाबू राज करत करत परिस्थिती अशी निर्माण झाली की ते BJP सोबत आले. आणि BJP सोबत आल्यानंतर बिहारचा जो विकास झाला, जो लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन चांगला झाला, जी परिस्थितीमध्ये कंट्रोल आली, तिकडचे आमची आई बहीण बाहेर निघायला लागल्या 6-7च्या नंतर, आणि एज्युकेशनमध्ये, पॉलिसीमध्ये, भ्रष्टाचारामध्ये जो कंट्रोल करण्यात आला, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमध्ये जो डेव्हलपमेंट चांगला झाला, त्याच्याबद्दल जो फरक होता तो साफ दिसत होता. आणि त्याचा क्रेडिट कारण की नितीश कुमार मुखिया होते आणि BJP सोबत सरकारमध्ये असताना तेही मुख्यमंत्री होते, तर त्यांना आणि एक नॉन करप्ट छबी होती. नितीश कुमार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची बायको किंवा त्यांची मुलं बाळा कधीही बिहारच्या राजकारणात कुठेही दिसले नाही. तर फरक साफ होता की हा घराणेशाहीचा राजकारण करणारा माणूस नाही. दुसरीकडे हे लोक आता 9वी फेल मुलगा क्रिकेट सुद्धा खेळू शकला नाही, रणजी ट्रॉफीमध्ये 12वा नंबरचा प्लेयर होता, त्याला उचलून मुख्यमंत्री करायचा. आमची बायको अनपढ, एक लाईन जिला मला चारा चोरीच्या घोटाळ्यामध्ये मी जेलमध्ये आतमध्ये गेलो, बायकोला मुख्यमंत्री करून टाकला. बिहारचे लोक त्रस्त होते हे सर्व बघून, त्यांना त्रास होता. आणि त्या त्रासानंतर जो नवीन चेहरा आला तो सुशासन बाबूच्या चेहऱ्यामध्ये दिसला त्यांना, आणि जो कामाचा फरक होता तो फरक दिसला. आणि त्याच्यामध्ये हे जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आले त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सिम्पॅथी क्रिएट झाली की हे लालू प्रसाद यादव, हे जंगल राजचे लोक, हे लोक असे करतात, कदाचित आपण नाही गेलो त्यांच्यासोबत आणि मोदींजीसोबत तर परत यांचा राज येणार आणि परत इथे लूटपाट, परत बलात्कार, परत ते घराणेशाहीच्या राजकारणाची सुरुवात होणार. याच्यापेक्षा परत त्यांच्यासोबत जाऊ. आणि या मताने ते जोरदार तरीकेने ते लोक भाजप आणि नितीश बाबू सोबत आले. आणि नितीश बाबू चेहरे होते. आदरणीय गृहमंत्री अमित शहाजींनी बोललं होतं की त्यांच्या लिडरशिपमध्ये आम्ही बिहारचा चुनाव लढतोय. तर गठबंधनचा चेहरा लीडर तिथे नितीश कुमारजी होते आणि पूर्ण कॅम्पेन लीड करत होते पंतप्रधान, ज्यांना लोक आपल्या या देशाचा सर्वोच्च नेता, सर्वात मोठा क्रेडिबिलिटी ज्यांची आहे, ज्याच्यावर आंख बंद करून हे विपक्षाचे जे लोक आहेत ना वृषालीजी, त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांना अंधभक्त म्हणतात.
म्हणजे ते मी क्रेडिट देतो त्यांना की त्यांचा इतका विश्वास जिंकलाय त्यांनी या देशाचे 50% पर्यंत जास्त लोकांचा, की लोक ठामपणे त्यांचं समर्थन करतात आणि त्यांना फॉलो करतात. आणि म्हणून भाजप आणि नितीश कुमार डबल इंजिनची सरकारचा हा परफॉर्मन्स आहे आणि पुढेही असाही चालत राहील. आणि ह्या लोकांनी आता यांना विचार करावा लागेल की कुठे आमचं काय चुकलं आहे, आम्ही काय करू. आणि पहिलं तर आता गेले कोमामध्ये, कधी बाहेर येणार काय करायची माहिती. आवश्यकता आहे असं तुम्ही म्हणता. आणि जो मुद्दा तुम्ही मांडलात की काही जे नेते आहेत त्यांना एज फॅक्टर हा लागू करता आला नाही पाहिजे किंवा त्यांच्यावर करू नका, जसं मोदींच्या बाबतीत म्हटलं जातं. आणि मला असं वाटतं आता कुठेतरी बिहारची जनता नितीश कुमार यांच्या बाबतीतही बोलते आणि त्यांचा आवाज जो आहे बिहारच्या जनतेचा तो कुठेतरी तुम्ही इथे रिफ्लेक्ट केलेले आहेत. आपल्याकडे काही अपडेट्स येत आहेत. मी जगदीश यांच्याकडे जाऊ इच्छिते. जगदीश, बिहार निवडणुकीच्या निकालासंदर्भात काही अपडेट समोर येत आहेत, त्या आपण पाहूयात. बिहार निवडणुकीमध्ये आता भाजपानं 94 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाची 94 जागांवर तर जेडीयूची 83 जागांवर आघाडी आपल्याला बघायला मिळते. एनडीएनं 200चा आकडा पार केलेला आहे. 206 ठिकाणी एनडीए आघाडीवरती आहे, तर महागठबंधनला मोठा धक्का बसलेला आहे. 30 जागांवर आघाडीवरती आहेत, अन्य 7 जागांवर. त्यामध्ये काँग्रेसच्या अवघ्या 2 जागांवर उमेदवार आघाडीवरती आहेत. काँग्रेसला हा मोठा फटका आहे. सोबतच आरजेडीला सुद्धा मोठा फटका बसलाय. 25 जागांवर केवळ आरजेडीचे उमेदवार हे आघाडीवरती आहेत. कलानुसार बिहारमध्ये पुन्हा नितीशबा समोर आलेला आहे. हा फॅक्टर समोर आलाय. बिहारमधील जनतेचा कौल हा पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच दिलेला आहे. भाजपा जंगी सेलिब्रेशन सुद्धा करणार आहे. हेच आता आकडे पुढे राहतील आणि निकाल समोर येईल त्यानंतर भाजपाचं जंगी सेलिब्रेशन सुद्धा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता संबोधित सुद्धा करणार आहेत. बिहारमध्ये एनडीएची जोरदार मुसंडी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार हे येणार आहे. भाजपानं 94 जागांवर आघाडी घेतली आहे. एनडीएच्या 206 जागांवर आघाडी आपल्याला बघायला मिळते आहे. थोड्याच वेळात संपूर्ण चित्र समोर येईल, निकाल समोर येतील आणि बहुधा असेच हे चित्र समोर राहील. भाजपा 94 जागांवर आघाडीवरती आहे. त्यांना ही काहीतरी संबोधित करायचं नक्कीच. कृपाशंकर सिंगजी नक्की बोला. की जसा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या विरुद्ध मुख्यमंत्री असताना जे कट रचला, महाराष्ट्रात लोक चिडले, लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह ते सक्सेस झाले, पण विधानसभेमध्ये सगळ्यांनी समजला. आणि आज देवेंद्र फडणवीस देवभाऊ म्हणजे एक फेक नेरेटिव्ह कुठेतरी एकदा पडतात, दोनदा पडतात, प्रत्येक वेळी पडत नाही. तसंच बिहारची जनताने आता मी एवढंच सांगू शकतो, जय महाराज चॅनलला जय महाराष्ट्र, जय बिहार, जय भारत. जय महाराष्ट्र जय बिहार म्हणतायत ते. संजय सिंगजी, तुम्ही कसं बघता? फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा फेल गेलेला आहे याच्याकडे. नाही बघा, देशाचं लोकांना आता समजू लागली. आता सोशल मीडिया किती फास्ट आहे. लोकांच्या हातामध्ये इंटरनेट, मोबाईल, गावी बसून लोक 2 मिनटं ते यूट्यूब उघडलं की त्यांना दिसते आणि समजते तिथे काय परिस्थिती आहे, काय चालू आहे. याच्यामध्ये बघा एक आहे की हे करत असताना आता राहुल गांधी ज्या प्रकारे विशियस कॅम्पेन चालवत होते पंतप्रधानांचा अगेन्स्ट, मला वाटतं कुठेतरी लोकांचा, जनताचा रोष त्याच्याबद्दल आहे. त्याच्याबद्दल या रोष आहे जनताचा की तुम्ही अशा प्रकारचे एक इमानदार व्यक्तित्व, एक सर्वमान्य नेता, भारताचा सर्वात मोठा नेता, जगात एक आपला स्थान ठेवणारा, रेस्पेक्टफुल स्थान ठेवणारा, ज्याला जगातली किती देशांनी आपल्या सर्वात मोठा त्यांना अवॉर्ड दिलाय, त्या माणसाबद्दल जर का तुम्ही इतक्या गैरप्रकारे चुकीचा बोलत असतील तर आमचा गुस्सा किती आहे तुमचं त्याच्याबद्दल, त्याची परिणती करून लोकांनी या जे काँग्रेसचा जो कौल आहे त्याची परिणती आहे. आणि लोकांनी दाखवून दिलंय की तुम्ही याच प्रकारे कंटिन्यू करणार तर कदाचित संध्याकाळपर्यंत जाऊ 0 पण होऊ शकतात ते लोक. नक्कीच, कारण आपण मगाशी बघत होतो तेव्हा काँग्रेस 5 वर होती, 5 वरून काँग्रेस 4 वर गेली, 3 वरून 2 पर्यंत आता आलेली आहे. त्यामुळे मला वाटतं संध्याकाळपर्यंत जेव्हा सगळं सेटल होईल तोपर्यंत काँग्रेस कदाचित शून्य होईल. कदाचित शून्य अशी भविष्यवाणी संजय सिंगजी करतायत. मला असं वाटतं काही रिॲक्शन्स येत आहेत. एकनाथ शिंदेच्या काही रिॲक्शन्स आलेल्या आहेत, बावनकुळे यांच्या देखील आलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा जगदीशकडे